नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना राधे राधे. तुम्हाला सगळ्यांना म्हणता येईल की आपण ब्लाऊज स्टिचिंगचं काम करतो. त्या ब्लाऊज स्टिचिंगच्या कामासोबत मी हे बॅग स्टिचिंगचं सुद्धा काम करते आणि आमच्या गावामध्ये ह्या अशा सुंदर अशा बॅग सेलसुद्धा करत असते. तुम्ही बघत असाल, ह्या सगळ्या बॅग कापडापासून बनवलेल्या आहेत. ह्या बॅग ह्या ज्या काही बॅग तुम्ही बघत आहात, ह्या सर्व बॅग कापडापासून बनवलेल्या आहेत. ह्या काही मोठ्या बॅग आहेत, ह्या छोट्या बॅग आहेत आणि ह्या अशा छोट्या हँडपर्ससुद्धा आहे. या बॅगांमध्ये भरपूर असे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुम्ही बघत आहात, हे छोटी पर्स हँडपर्स आहे. याला असे 2 पॉकेट दिलेले आहेत. फिनिशिंग एकदम छान आहे, क्वालिटीसुद्धा उत्तम आहे. ही पण एक छोटी हँडपर्स आहे, जिला की 5 पॉकेट दिलेले आहे. तुम्ही बघत आहात, 1 4 आणि हे 1 5. ह्या ज्या काही पर्स आहे ह्या तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकतात. तसंच आपल्याकडे ह्या छोट्या बॅगसुद्धा आहे. ह्यासुद्धा आपण काही पारायण करतो, गीता पारायण म्हणा, सप्तशती पारायण म्हणा किंवा बर्थडे गिफ्ट म्हणून, रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायला सुद्धा ह्या उत्तम पर्याय आहे. सर्व कापडांची क्वालिटी एकदम A1 आहे. एक मोठी बॅग आहे. कापड फिनिशिंग तुम्ही बघतच असाल. कितीही वेळा धुतल्या तरी खराब न होणाऱ्या अशा वॉशेबल सर्व बॅग आहे. ह्या ज्या बॅग आहेत ह्या कॉटन फॅब्रिकपासून बनवलेल्या आहेत आणि ह्या ज्या काही बॅग आहेत तर हे वेल्वेटचं कापड आहे त्यापासून बनवलेले आहेत. तुम्ही बघत असाल, हे असं कॉटन वेल्वेटचं फॅब्रिक असतं, त्यापासून मी ह्या अशा सुंदर सुंदर बॅग बनवत असते. आता यातल्या ह्या सगळ्या जेवढ्याही बॅग आहेत त्या सर्व सेल झालेल्या आहेत. बॅग कस्टमर असतं, आपलं क्लायंट असतं, ते ज्याप्रमाणे सांगतात की आतमध्ये आम्हाला व्हाईट कपडा पाहिजे किंवा ब्लॅक कपडा पाहिजे, त्याप्रमाणे मी आतलं अस्तर लावत असते आणि बॅग कंप्लीट करून देत असते. तुम्हालाही जर अशा ह्या बॅग स्टिच करून हव्या असतील किंवा बनवायच्या असतील तर मला नक्की सांगा. मी ह्या सर्व सेल करत असते. ह्यातली तुम्हाला कोणती बॅग आवडली ती नक्की सांगा आणि ह्या सगळ्या बॅग कशा वाटल्या ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.